नमस्कार बंधू भगिनींनो. आजचा विषय आहे न्यूमरोलॉजी. मी आचार्य अत्र्यांच्या पुस्तकातला एक पॅराग्राफ वाचून दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये खूप छान न्यूमरोलॉजी आहे आणि न्यूमरोलॉजीचा अंक आहे 13. आता 13 एवढा अशुभ अंक आहे की मी एकदा दिल्लीला गेली होती. त्या एका इमारतीमध्ये, बिल्डिंगमध्ये 13 नंबरचा फ्लोअरच त्यांनी गाळला होता. एवढा अशुभ. म्हणजे 12 नंबर तर तुम्ही डायरेक्टली 14व्या फ्लोअरला जातात. 13 नंबरचा फ्लोअरच नाही. एवढा अशुभ असलेला अंक. माझ्या घरात माझ्या दोन्ही भावंडांची बर्थ डेट 13 आहे आणि माझं म्हणाल तर माझा CAचा जो मेंबरशिप नंबर आहे तो 13 म्हणजे माझ्या ट्रिपल 13 आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्यांची जन्मतारीख 13 आहे, ज्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी, रोल नंबर, सीट नंबर, एक्झाम सीट नंबर 13 आहे, ह्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. नक्की बघा आणि त्या पॅराग्राफमध्ये आचार्य अत्र्यांनी काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि एन्जॉय करा. 13 हा आकडा सर्वसामान्यपणे अशुभ मानला जातो, पण माझ्या आयुष्यात तो अत्यंत शुभ आकडा आहे. असा वारंवार मला अनुभव आलेला आहे. माझा जन्मच मुळी 13 तारखेला झाला आहे आणि माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटना 13 या तारखेला घडलेल्या आहेत. 13 तारखेला मला जरी फाशीची शिक्षा झाली, तरी फाशीचा दोर तुटून मी सही सलामत वाचेन अशी माझी खात्री आहे. दोषी आरोपींपैकी माझा नंबर 13वा होता, म्हणूनच माझी जामिनावर सुटका झाली. सो 13 इज नॉट अनलकी. 13 इज लकी. 13 हा आपल्या सगळ्यांसाठी लकी आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या कष्टांवर महत्त्व द्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला तुमची न्यूमरोलॉजी नेहमी पॉझिटिव्ह फीडबॅक देईल आणि आनंद देईल. धन्यवाद.